नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते, जिथे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. तुम्ही अजूनही स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप डाउनलोड नसेल केलं तर नक्की तुमच्या फोनवर आजच ॲप डाउनलोड करा. आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश फॉर हाऊसवाईफ्स. ऑलराईट, इंग्लिश फॉर हाऊसवाईफ्स. तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्यासाठी खास मी असे काही इंग्लिश वाक्य आणलेली आहेत जी तुम्ही शिकू शकता आणि तुमच्या घरी किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ती इंग्लिश वाक्य बोलू शकता. ऑलराईट, पण त्याही आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण असंच सोप्या भाषेत अगदी हसत खेळत इंग्लिश शिकत असतो. सबस्क्राईब केल्यामुळे मला काही पैसे मिळत नाहीत, मला मोटिवेशन मिळतं की जास्त आपला परिवार वाढत चाललाय आणि तुम्हाला आवडतंय, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑलराईट, आता इंग्रजी बोलणं तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे? तुम्ही हाऊसवाईफ आहात म्हणूनच तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं, किंवा तुम्ही एक बाई आहात म्हणून तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं असं मी समजते. आजकालच्या जगात इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे. ऑलराईट, सो इंग्लिश तुम्ही का बोलायचं ह्याच्यावर मला असं क्विकली तुम्हाला थोडंफार माझ्या मनातलं सांगावं असं वाटलं. पहिली गोष्ट तर आपण विचार करतो, आपण जेव्हा आई होतो, आपली लहान मुलं किड्स, ओके, आपण जर इंग्लिश वाक्य बोलली घरी, एक तुटकी फुटकी 2-3 वाक्य जरी बोलली तरी आपलं लहान मूल आपली वाक्य बघून ते बोलायला शिकणार आहे. त्यामुळे हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही आई असाल तर आपल्यासाठी बघा खूप इम्पॉर्टंट असतं. माझी आता 10 महिन्याची छोटी मुलगी आहे, बाळच आहे ते अजून, पण मी पण इंग्लिशमध्ये कधी कधी तिच्याशी बोलत असते, सो दॅट तिच्या कानावर पण ते शब्द पडतात. सो तुम्हाला आधी इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे. ऑलराईट, सो इंग्लिश शिकणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट मला जे असं वाटतं, कॉन्फिडन्स. ओके, असं कधी होता कामा नाही की तुम्ही 4 चौघात गेलात आणि बाकीच्या सगळ्या बायका किंवा बाकीचे जिकडे जे कोणी असेल त्या ग्रुपमध्ये ते इंग्लिशमध्ये बोलतायत आणि जस्ट बिकॉज तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे तुम्ही इंग्लिश बोलत नाही आहात. सो असं होता कामा नये. ऑलराईट, टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला खूप माहिती आहे एखाद्या विषयावर पण इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही आहे, असं व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जरी गृहिणी असाल, तुम्ही वर्किंग वुमन असाल, कोणी पण असाल, ऑलराईट, प्लीज तुम्ही इंग्लिश शिका. म्हणजे मी असं म्हणत नाही इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलराईट, मी मराठीला अजिबात कमी लेखत नाही आहे, पण इंग्लिश येत नाही म्हणून तुमचं कुठे आयुष्यात अडता कामा नये असं मला वाटतं आणि त्यासाठीच मी अनेक व्हिडिओज करत असते. ऑलराईट, सो पर्सनॅलिटी आणि कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर कॉन्फिडन्स पण दिसून येतो आणि पर्सनॅलिटीमधून पण ते दिसून येतं की ऑलराईट यू नो इंग्लिश व्हेरी गुड. ऑलराईट, आणि लास्ट थिंग आहे जी मला एवढी नाही आवडत, पण आजकाल सोसायटीनी अशा गोष्टी मी बघते, बट इट इज नॉट माय फेवरेट, दॅट इज रिस्पेक्ट. ओके, इंग्लिश येतं म्हणजे एखाद्याला रिस्पेक्ट दिली जाते, विच इज द फॅक्ट. ओके, मी या फॅक्ट स्टेट केल्या आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना. इंग्रजी बोलणे का महत्त्वाचं आहे? एक तर किड्ससाठी, एक तर कॉन्फिडन्ससाठी आणि एक तर रिस्पेक्टसाठी. बट माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठली पण भाषा जरी येत असेल, इंग्लिश येत असेल नसेल, मराठी, तेलुगू, तमिळ, हिंदी, जी कुठली तुमची भाषा असेल, भाषेवरून रिस्पेक्ट आणि स्टेटस सिम्बॉल नाही ठरवला गेला पाहिजे. पण आजकाल सगळीकडे बघता ठरवलं जातं आहे. ऑलराईट, सो इंग्लिश बोलता आलं तर रिस्पेक्ट पण मिळेल. ओके, जी मी तुम्हाला फॅक्ट स्टेट करते. मला पर्सनली मी सहमत नाही आहे या पॉईंटशी, पण आजकाल असंच चाललं आहे या जगात. सो इंग्लिश शिकणं खूप महत्त्वाचं आहे. मला हे जस्ट तुम्ही एक लेडी आहात म्हणून तुम्ही व्हिडिओ बघताय आणि सो मला जस्ट तुमच्याबरोबर या गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून मी या शेअर केल्या. ठीक आहे, आता आपण सेंटेन्सेस बघूया ज्या तुम्ही डेली लाईफमध्ये वापरू शकता. आपलं पहिलं वाक्य आहे, अरे मला आज उठायला खूप उशीर झाला. तुम्ही घरी असं म्हणू शकता इंग्लिशमध्ये, ओ आय गॉट अप टू लेट टुडे. आय गॉट अप टू लेट टुडे. तुम्ही रोज घरी जे वाक्य बोलता मराठीच्या ऐवजी असं ट्राय करून बघा. ऑलराईट, इंग्लिशमध्ये बोलून ट्राय तर करून बघा. ऑलराईट, ओ आय गॉट अप टू लेट टुडे. नेक्स्ट इज, तू चहामध्ये साखर घेणार आहेस का? विल यू टेक शुगर इन टी. तुमच्याकडे बिल्डिंगमधल्या काही मैत्रिणी आल्या, पाहुणे आले किंवा घरच्यांना पण विचारायचं आहे, तुम्ही विचारू शकता, विल यू टेक शुगर इन टी. विल यू टेक शुगर इन टी. आता शुगर असं म्हणते का मी? नाही, माझ्या उच्चारांकडे पण लक्ष द्या, प्रनन्सिएशनकडे पण लक्ष द्या. विल यू टेक शुगर इन टी, तो जो आर आहे शुगरमधला तो सायलेंट आहे, शुगर. विल यू टेक शुगर इन टी. ठीक आहे, नेक्स्ट, तोपर्यंत मी नाश्ता बनवते. टिल देन आय मेक
ब्रेकफास्ट. आय विल मेक ब्रेकफास्ट सुद्धा बरोबर आहे. I'll make breakfast सुद्धा बरोबर आहे. टिल देन I will make breakfast. ऑलराईट. तुमच्याकडे लहान मूल आहे, पटकन दात घास असं म्हणायचं आहे. आयशा पटकन दात घास. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आयशा ब्रश युअर टीथ क्विकली. ब्रश युअर टीथ क्विकली. ऑलराईट. ब्रश युअर टीथ क्विकली. नेक्स्ट इज आज नाश्त्यात इडली चटणी आहे. आज नाश्त्यात इडली चटणी आहे. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? इट्स इडली चटणी फॉर ब्रेकफास्ट टुडे. इट्स इडली चटणी फॉर ब्रेकफास्ट टुडे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुझे बूट बाहेर काढ. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकता मला कमेंट करून सांगा. तुम्हाला सोपं होण्यासाठी मी ऑप्शन्स पण दिलेले आहेत स्क्रीनवर. तुझे बूट बाहेर काढ. पहिलं ऑप्शन टेक युअर शूज आउटसाइड. ओके. दुसरा ऑप्शन कीप युअर शूज आउटसाइड. तिसरा ऑप्शन टेक ऑफ युअर शूज आउटसाइड. ओके. या तिन्ही ऑप्शन्सपैकी कुठला ऑप्शन होऊ शकतो? तुझे बूट बाहेर काढ. मला पटकन कमेंट करून तुम्ही सांगा. ठीक आहे. पुढचं बघूया. आज पाऊस पडणार आहे. इट्स गोइंग टू रेन टुडे. सध्या पावसाळी वातावरण आहे, कधी पण पाऊस पडतोय. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता इट्स गोइंग टू रेन टुडे. छत्री घ्यायला विसरू नका. छत्री घ्यायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू कॅरी अन अम्ब्रेला. डोंट फॉरगेट टू कॅरी अन अम्ब्रेला. ऑलराईट. डोंट फॉरगेट टू कॅरी अन अम्ब्रेला. आपण रविवारी कुठेतरी बाहेर जाऊ. घरच्यांना तुम्ही म्हणताय किंवा नवऱ्याला म्हणताय आपण रविवारी कुठेतरी बाहेर जाऊ. विल गो आउट समवेअर ऑन संडे. वी विल गो आउट समवेअर ऑन संडे. वी विल गो आउट. आपण बाहेर जाऊया. समवेअर कुठेतरी ऑन संडे रविवारी. ऑलराईट. विल गो आउट समवेअर ऑन संडे. माझ्या वाढदिवशी तुम्ही मला काय देणार? व्हॉट वुड यू गिव्ह मी ऑन माय बर्थडे? व्हॉट वुड यू गिव्ह मी ऑन माय बर्थडे? आज ऑफिसमधून जरा लवकर घरी या. काहीतरी घरी फंक्शन आहे, सो तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या नवऱ्याला किंवा कोणाला तरी फ्रेंडला असेल, आज ऑफिसमधून लवकर घरी ये असं म्हणायचं असेल तर म्हणू शकता कम होम अ बिट अर्ली फ्रॉम ऑफिस टुडे. कम होम अ बिट अर्ली. कम होम घरी ये. अ बिट अर्ली जरासं आधी फ्रॉम द ऑफिस टुडे. ओके. नेक्स्ट, ऑफिसमधून येताना काही सामान आणा. मी तुम्हाला यादी मेसेज करेन. हे आपलं खूप फेवरेट वाक्य असतं. मी तर माझ्या नवऱ्याला कायमच सांगत असते हे आण ते आण, आज दूधच संपले, आज बटाटेच संपलेत. सो जर तुम्हाला असं काहीतरी सांगायचं असेल की ऑफिसमधून येताना सामान आण, काय सामान आणायचं आहे तुला मी मेसेज करून यादी सांगते, हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. कसं बोलणार आहात? ब्रिंग सम स्टफ while coming from the office. I will message you the list. किंवा bring a few things म्हणू शकता. some stuff च्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता bring a few things while coming from the office. I will message you the list. I will message you the list. मी तुम्हाला यादी मेसेज करेन. I will message you the list. Next is आधी नाश्ता कर. Have breakfast first. Have breakfast फर्स्ट. तुझ्या शिकवणीची वेळ झाली आहे. तुझ्या शिकवणीची वेळ झाली आहे. ट्युशनची वेळ झाली असेल लहान मुलांच्या तर इट्स टाइम फॉर युअर ट्युशन. इट्स टाइम फॉर युअर ट्युशन. तुम्ही प्रकरण टाळत आहात. तुम्हाला काहीतरी सिच्युएशन आली आहे, तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही प्रकरण टाळतात किंवा अरे तू प्रकरण टाळतोयस बरं का. हे इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणा यू आर पुटिंग ऑफ द मॅटर. यू आर पुटिंग ऑफ द मॅटर. आज मला खूप कामं करायची आहेत. ओके. आपल्याला नेहमीच खूप कामं असतात करायला, पण तुम्हाला म्हणायचंच आहे आज हे वाक्य, आज मला खूप कामं करायची आहेत. इंग्लिशमध्ये म्हणा. त्यापेक्षा इंग्लिशमध्ये म्हणा आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू टुडे. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू टुडे. ठीक आहे. माझे पाय दुखत आहेत. माय लेग्स आर हर्टिंग. माय लेग्स आर हर्टिंग. मला वाटतं की मी थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. मला वाटतं की मी थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. इंग्लिशमध्ये म्हणा आय गेस आय शुड रेस्ट फॉर अ वाईल. आय गेस आय शुड रेस्ट फॉर अ वाईल. ठीक आहे. नेक्स्ट, मला उद्या पालक शिक्षक सभेला हजर राहायचं आहे. आपल्या मुलांची असते बघा पेरेंट्स टीचर्स मीटिंग. सो आय हॅव टू अटेंड द पेरेंट टीचर मीटिंग टुमॉरो. ओके. उद्या आहे मीटिंग, त्यामुळे आय हॅव टू अटेंड द पेरेंट्स टीचर्स मीटिंग टुमॉरो.
स्वयंपाकघरातील नळातून पाणी टपकत आहे. वॉटर इज ड्रिपिंग फ्रॉम द किचन टॅप. नळाला टॅप म्हणतात. स्वयंपाकघरातला नळ म्हणजे किचन टॅप. ओके, पाणी पडते, पाणी थेंब थेंब जर पडत असेल तर ड्रिपिंग म्हणतो आपण. वॉटर इज ड्रिपिंग फ्रॉम द किचन टॅप. बाल्कनीची रेलिंग देखील पुसून घ्या. नवऱ्याला रविवारी कामाला लावायचंच असेल, बाल्कनीची रेलिंग पण पुसून घ्या हो जरा, तर वाईप अप द बाल्कनी रेलिंग एज वेल. वाईप अप द बाल्कनी रेलिंग ॲज वेल. आज तू जेवण बनवशील. टुडे यू विल प्रिपेअर द मील. टुडे यू विल प्रिपेअर द मील. तुम्ही घरीच राहून कामं करावीत. आज तुम्ही घरीच राहून कामं करावीत. यू शुड स्टे ॲट होम अँड डू द चोर्स. You should stay at home and do the chores. Okay, you should. ते आता बघा, चोरेस किंवा चोर्स असं म्हणायचं नाहीये. ओके, वेगळी कामं जेव्हा आपण करतो, वेगळी कामं, त्याला आपण चोर्स असं म्हणतो. ऑलराईट, गुगलचा पण उच्चार मी तुम्हाला ऐकवते बघा, ऐकू येतोय का? असं म्हणतात चोर्स. चोर्स. ऑलराईट, चोर्स. चोर्स नाही. ठीक आहे. सो यू शुड स्टे ॲट होम अँड डू द चोर्स. नेक्स्ट इज घराची स्वच्छता करूया. लेट्स क्लीन अप द हाऊस. लेट्स क्लीन अप द हाऊस. मी फरशी पुसत आहे. आय एम मॉपिंग द फ्लोर. आय एम मॉपिंग द फ्लोर. किचन ओटा साफ करा. क्लीन द किचन काउंटर. क्लीन द किचन काउंटर म्हणतो आपण ओट्याला. ठीक आहे, इंग्लिशमध्ये ओट्याला काउंटर म्हणतात. क्लीन द किचन काउंटर. मी तुमचा शर्ट इस्त्री करत आहे. ओके, आय एम आयर्निंग योर शर्ट. आय एम आयर्निंग योर शर्ट. चल, तुला शाळेसाठी उशीर होतोय. कम ऑन, यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. चल, तुला शाळेसाठी उशीर होतोय. कम ऑन, यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. किंवा चला, तुम्हाला ऑफिससाठी उशीर होतोय. कम ऑन, यू आर गेटिंग लेट फॉर ऑफिस. तुमच्या सिच्युएशननुसार तुम्हाला सेंटेन्सेस बदलायची आहेत. मी तुम्हाला एक्झाम्पल सेंटेन्सेस सांगते फक्त. पुढचं वाक्य आहे, तुम्ही कपडे धुण्याचं काम पूर्ण केलंय का? इंग्लिशमध्ये सगळे जी ही कामं आहेत ना, कपडे धुणं म्हणजे कपडे गोळा करून वॉशिंग मशीनमध्ये टाकणं, मग ती वाळत घालणं, घडी घालून ठेवणं, ते सगळ्याला लॉन्ड्री असं म्हणतात. इंग्लिशमध्ये एक टर्म आहे ही, लॉन्ड्री. ओके, आपल्याकडे लॉन्ड्री म्हणजे वाटतं की लॉन्ड्रीवाला दिले इस्त्री करायला. नाही, पण इंग्लिशमध्ये कपडे धुणं म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये टाकणं, वाळत घालणं, एव्हरीथिंग इज कॉल्ड एज लॉन्ड्री. सो आय यू डन विथ द लॉन्ड्री? तुम्ही विचारू शकता, आय यू डन विथ द लॉन्ड्री? ऑलराईट. मी सर्व काही नीट नेटके ठेवते. आय कीप एव्हरीथिंग नीट अँड टायडी. नीट अँड टायडी. ऑलराईट, म्हणजे सगळं व्यवस्थित चकाचक आहे. आय कीप एव्हरीथिंग नीट अँड टायडी. भांडी व्यवस्थित साफ केली गेली नाही असं तुम्हाला सांगायचं इंग्लिशमध्ये. द डिशेस आर नॉट क्लीन्ड प्रॉपरली. द डिशेस आर नॉट क्लीन्ड प्रॉपरली. आता हे वाक्य तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर किंवा कोणाही सोबत जर का तुम्ही हॉटेलमध्ये गेला असेल आणि एखादी डिश खराब असेल तर तुम्ही हे इंग्लिशमध्ये हे पण वाक्य म्हणू शकता. द डिश इज नॉट क्लीन्ड प्रॉपरली. द डिश इज नॉट क्लीन्ड प्रॉपरली किंवा द डिशेस आर नॉट क्लीन्ड प्रॉपरली. पुढचं वाक्य बघूया. तुझे बूट बाहेर काढ. आधी मी तुम्हाला एक विचारला होता प्रश्न, ह्याचं काय उत्तर होईल तुम्ही कमेंट केलं असेल होपफुली. त्याचं बरोबर उत्तर आहे टेक ऑफ युअर शूज आउटसाइड. तुझे बूट बाहेर काढ. टेक ऑफ युअर शूज आउटसाइड. ठीक आहे. तुझे बूट पूर्णपणे चिखलाने माखलेले आहेत. बूट, अरे तुझे पूर्ण चिखलाने माखले आहेत, हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? युअर शूज आर ऑल मडी. युअर शूज आर ऑल मडी. सर्व सामान उचलून दुसरीकडे नेऊन ठेव. सर्व सामान उचलून दुसरीकडे नेऊन ठेव. इंग्लिशमध्ये म्हणा पिक अप ऑल द स्टफ अँड पुट देम अवे. पिक अप ऑल द स्टफ अँड पुट इट अवे किंवा पुट देम अवे. ऑलराईट. पुढचं वाक्य आहे ताटं सिंकमध्ये ठेव. तुम्ही तुमच्या लहान मुलाला सवय लावू शकता की अरे ताट उचलून सिंकमध्ये ठेव आपण म्हणतो ना, किंवा ओट्यावर ठेव जर का तुम्हाला म्हणायचं असेल. इंग्लिशमध्ये म्हणा. ही छोटी छोटी वाक्य इंग्लिशमध्ये बोलत जावा. पुट द डिशेस इन टू द सिंक. पुट द डिशेस इन टू द सिंक. पुट द डिशेस इन टू द सिंक. ऑल राईट फ्रेंड्स, आय होप
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यांनी मला मोटिवेशन मिळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आणि असे आणखी व्हिडिओज मी करायला हवे. सो लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं असेल, तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकायला, ग्रामर पण शिकायचं आहे, स्पोकन इंग्लिश पण शिकायची आहे, तर आपलं ॲप डाउनलोड करा. ऑलराईट, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप आहे, अँड्रॉइडवर आहे, ॲप स्टोअरवर सुद्धा आहे. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. एकदा ॲप डाउनलोड करा. कोर्स आहे, प्री रेकॉर्डेड कोर्स आहे. सिलेबस बघा, पटला तर तुम्ही कोर्स नक्की करा. ऑलराईट, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे कोर्सची. 800-900चे कोर्स आहेत. ओके, 800-900 मध्ये तुम्हाला अख्ख्या वर्षासाठी इंग्लिश तुम्ही बघू शकता, शिकू शकता. सो नक्की एकदा कन्सिडर करा, ॲप डाउनलोड करा. आणि अजूनही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. ID स्क्रीनवर दिसतच असेल. ऑलराईट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.